आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढता ताण, उशिरा होणारे विवाह, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि इतर अनेक कारणांमुळे प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्या वाढताना दिसत आहेत. त्यामुळे या विषयावर मोकळेपणानं चर्चा होणं आणि योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं बनलं आहे. याच उद्देशाने पुण्यात ओएसिस फर्टिलिटीने जननी डायलॉग्स या विशेष उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाद्वारे डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन प्रजनन आरोग्य, कुटुंब नियोजन आणि वंध्यत्वाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. या उपक्रमात बदलती जीवनशैली, वाढतं वय, प्रजनन क्षमता, वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि मानसिक आधार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही सखोल चर्चा होणार आहे. कारण योग्य वेळी घेतलेला निर्णय अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट घेऊन येऊ शकतो. ओएसिस फर्टिलिटीचे सहसंस्थापक आणि मेडिकल डायरेक्टर डॉक्टर दुर्गाजी राव यांनी सांगितलं की आज कुटुंब निर्माण करण्याचा निर्णय अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. नमस्कार, मी डॉक्टर निलेश बलकवडे, रिजनल मेडिकल हेड ओएसिस फर्टिलिटी. 25 जुलै वर्ल्ड IVF डेच्या निमित्ताने आज आपण ओएसिस फर्टिलिटीच्या माध्यमातून जननी डायलॉग्स या प्रोग्रामची सुरुवात करत आहोत. त्याचबरोबरीने ओएसिस अकॅडमीचं लॉन्च करत आहोत. आजकालच्या जीवनशैलीमध्ये इंडियामध्ये एक पेरेंटल पॅराडॉक्स आहे की ज्यामध्ये आपण चाइल्ड बेअरिंग डिले करतोय किंवा बाळ व्हायचा आपण डिले करतोय, पण त्याचबरोबरीने आपली फर्टिलिटी कमी होत चालली. सो आपण दोन वेगवेगळ्या दिशांना धावतोय. कदाचित आपल्याला लवकर मॅरेजही केलं पाहिजे आणि बाळ होण्याचा विचारही लवकर आपण केला पाहिजे. सो कदाचित ही गोष्ट प्रत्येकाला शक्य नसते आणि त्यामुळे की मला 5 वर्ष प्रेग्नन्सी डिले करायची किंवा 10 वर्ष प्रेग्नन्सी डिले करायची, मग यामध्ये माझ्यासाठी ऑप्शन्स काय आहे. सो याबद्दल देखील हा डायलॉग असेल. या डायलॉग मध्ये आपण फक्त ट्रीटमेंट देणार नाही आहोत किंवा आपण ट्रीटमेंट बद्दल बोलणार नाही आहोत, तर आपण प्रिव्हेन्शन बद्दल पण बोलणार आहे की आपण फर्टिलिटी आपली प्रिझर्व्ह कशी केली पाहिजे, इनफर्टिलिटीची समस्या होऊच नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे, काय लाईफस्टाईल फॉलो केली पाहिजे, काय डाएट घेतला पाहिजे, एक्सरसाइज काय पाहिजे आणि आपण आपली फर्टिलिटीची टेस्टिंग कधी केली पाहिजे, टेस्टिंग केल्यानंतर आपण काय निर्णय घेतला पाहिजे, या सर्वांबद्दलची माहिती याच्यामध्ये असेल. एग रिझर्व्ह कमी असणे किंवा स्त्रीबीजांमधली अंडकोशामधली स्त्रीबीजांची संख्या कमी असणे, शुक्राणूंच्या संख्येमध्ये प्रॉब्लेम असणे, PCOD, PCOS सारखे प्रॉब्लेम असणे, या सर्व गोष्टींबद्दल या प्रोग्राम मध्ये एक डिस्कशन होईल. यासाठीचे हेल्पलाईन नंबर्स आमच्या वेबसाईटवरती आणि त्याचबरोबरीने हे डिस्कशन सोशल मीडियामध्ये देखील होतील. आमच्या इन्स्टा, युट्यूब हँडल्स वरती लाईव्ह डिस्कशन्स या बाबतीत होतील. सो सर्वांनाच ऍट लार्ज याचा फायदा होईल. हा डायलॉग फक्त पेशंटसाठी नसून हा आपल्या सर्व पॉप्युलेशनसाठी किंवा सर्व लोकांसाठी आहे की त्यांना हा प्रॉब्लेम नाही अशासाठी देखील हा डायलॉग आहे. आणि त्याचबरोबरीने गायनेकॉलॉजिस्ट किंवा डॉक्टर ज्यांना फर्टिलिटी बद्दल अत्याधुनिक ज्ञान हवं आहे अशासाठी आपण ओएसिस अकॅडमी लॉन्च करतोय. ओएसिस अकॅडमी मार्फत आपण सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस किंवा सुपर स्पेशालिटी ब्रांच बद्दल त्यांना माहिती देणार आहोत आणि फर्टिलिटीचे जे नवीन नवीन पैलू आहेत जे आता करंटली खूप फास्ट ग्रोईंग ब्रांच आहे, त्या ब्रांचमध्ये काय रिसेंट अपडेट्स येत आहेत याबद्दलची पण आपण माहिती देणार आहोत. त्याचबरोबरीने लोक याच्यामध्ये अकॅडमीमध्ये सामील होऊन फेलोशिप्स घेऊन स्वतःची फर्टिलिटी प्रॅक्टिस देखील करू शकतात. थँक्यू.